मुंबई ऑडिशन हे सगळ्यात शेवटी होतं आणि इतर प्रांतातले जे लोकांचे ऑडिशन बाकी होते ते पण त्यात पार्टिसिपेट केलेलं. असं नाही की फक्त महाराष्ट्रातलेच होते. म्हणजे माझ्या मागेही 3,000 लोकांची लाईन होती. प्रॉपर रात्री 12 वाजेपर्यंत प्रिपरेशन करून, सकाळी 4 वाजता उठून, सगळी तयारी करून 7 वाजता 2 पिशव्या हातात घेऊन लाईनीत उभं राहून, म्हणजे हे सगळं स्ट्रगल मी अगदी सुरुवाती पहिल्या दिवसापासून केलंय. आणि मग जसे नंबर लागलेत, एक राऊंड झाला, दुसरा राऊंड, तर मी थाली नेलेली आपली महाराष्ट्रीयन. म्हटलं काय न्यायचं, मला तर सगळंच येतं. मग मी सगळेच एक एक एलिमेंट्स ठेवले तिथे. गोड पण ठेवलं, जे आपल्याला एका प्लेट प्रॉपरमध्ये प्लेट हवं तसं मी सगळं ठेवलं. तर मागून वगैरे आवाज यायचे, अरे ही भाकरी बनवणारी आहे, हिला ही कितीच पुढे जाते, आपण बघूया, आम्ही तर कॉन्टिनेंटल फूड आणलंय, हिने कायच केलंय, ही बघूया आपण कुठे. म्हटलं बोलू देत, इग्नोर करायचं, ऐकायचं नाही. आणि बोले की डिश तो एक ही डिश बोला था, हमने तो इतना कॉन्टिनेंटल लाया, आपने तो पूरा थाली लाया. म्हणजे थाली भी तो डिश ही होती ना. तर तुम्ही किती स्मार्ट आहे हे तुम्हाला दाखवावं लागतं. बरोबर आहे, खरंय. आणि मग तिथे जे परीक्षक होते त्यांनी विचारलं, अगं एवढी जनता आहे तुझ्या मागे, 3-4 हजार लोकांची लाईन आहे आणि तू हे सगळं आणलंय, बाकीच्यांचं काय? म्हटलं मला इतरांचं माहिती नाही, मला पुढे जायचंय, मला सिलेक्ट व्हायचंय, मला एवढंच माहिती आहे. तर तुमच्या बोलण्यात तर तुमचा स्मार्टपणा, तुमचं टॅलेंट, तुम्ही किती शार्प आहात याची परीक्षा घेतली जाते, फक्त जेवण एवढंच नसतं. खरंय खरंय. आणि तुम्ही खूप सुंदर एक गोष्ट सांगितली आहे की जी प्रत्येक गृहिणींनी लक्षात घेतली पाहिजे की आपण स्वतःला आपलाच मॉरल आपण डाऊन करतो. कधी कमी लेखायचं नाही. तुम्ही तुमच्यामध्ये सगळं काही आहे, तुम्ही अन्नपूर्णा आहात. उगाच आपण अन्नपूर्णा बोलत नाही आणि जर ते साध्य केलं तर असं सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर मॅम, अर्थातच ती डिश आम्ही एपिसोडमध्ये पाहिलेली आहे, ते व्हिज्युअल्स आपण अर्थातच आपल्या प्रेक्षकांना दाखवू की सगळ्यांना आवडलं आणि प्रत्येक मराठमोळ्या माणसाला वाटलं की अरे आपले पदार्थ आज म्हणतो ना नॅशनल टीव्हीवर जात आहेत आणि लोकांची एवढी वाहवा त्याला मिळते. ही तर म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होतीच. पण तुम्ही इतक्या डिश केल्या, बऱ्याच डिशचं कौतुक झालं, तुम्ही म्हणालात तसं त्याचं मिसमॅच करणं आणि हे सगळं क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवली. पण तुम्हाला तुमची आवडलेली अशी कुठली डिश होती आणि काय तेव्हा जे आपले जज होते त्यांचा काय अनुभव होता? माझ्या तर सगळ्याच डिश चांगल्या होत्या, प्रश्नच नाही. कारण की सगळ्यात जास्त डिश ऑफ द डिश मलाच मिळालेल्या. पण जेव्हा आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं होतं, US आणि महाराष्ट्र असं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं होतं. तर ते एक होतं की तिथे एक कॉम्पिटिशन वाटत होतं की अरे आपण आता इथे जास्त फोकस करायला हवा, की लोकांना फक्त मोदकच माहिती आहे, पुरणपोळीच माहिती आहे. तर आता हे आपल्याला एक चांगला चान्स आहे की लोकांपुढे आपलं खाद्य संस्कृती म्हणजे एकदम हायलाईट करण्यासाठी. वेगळे घटक अगदी त्या डिशच्या नावापासून मी एवढा विचार केला माझा पाय म्हणून. यूएसचे एकदम लिमिटेड ऑप्शन होते, मला भरपूर ऑप्शनही नव्हते की त्याला कंपॅरिझन करायला. तर ते माझा पाय ही माझी फेवरेट डिश आहे, कारण की त्यातले जे एलिमेंट्स आहेत ना, ते आपण जे नैवेद्य देतो देवांना, जे प्रसादासाठी वापरले जातात, ते सगळे मी एक लेअर बनवली होती. आणि ते अगदी प्लेटिंगपासून त्याच्या नावापर्यंत म्हणजे जजेसला एवढी आवडली की म्हणजे बाकी त्यांचं कॉन्सन्ट्रेट दुसरीकडे कुठे हल्लंच नाही. म्हणजे दिस इज द बेस्ट. किती सुंदर. आणि तो जो आत्मिक आनंद आहे तो काहीतरी वेगळाच ना. एक अभिमान होता ना, अरे महाराष्ट्राचा माझा पाय, तो आनंद जास्त होता. कमाल कमाल. आणि हे सगळं करत असताना म्हणजे अर्थातच तुमच्या सगळ्याच डिश कमाल होत्या आणि अर्थात ही डिश तर हायलाइटेड आहे, पण त्या पलीकडे असा कुठला तरी पदार्थ की जो फसलेला आहे आणि तेव्हा भरपूर ओरडा जजकडनं मिळाला आणि तेव्हा मुळात मानसिकदृष्ट्या स्वतःला सावरणं. कारण असं होतं ना की आपल्याला कधी अपयश आलं किंवा अगदी ठेच लागली की आपण अगदी हरून जातो, लढाईच्या आधी शस्त्र टाकून मोकळे होतो. पण तुम्ही लढलात, त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट आपल्या गृहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे. काय होता तो अनुभव? टॉप 6 मध्ये एक चॅलेंज होतं, सफरनामा म्हणून. 100 स्टेप्स होत्या त्याच्या. वेगवेगळ्या ग्रेव्हीज बनवायच्या होत्या, ब्रेड, म्हणजे त्यात सगळं तुमचं टॅलेंट दाखवायचं होतं. तुम्हाला बेकिंग येते का, वेगवेगळ्या तुमच्या भारतातनं ज्या आहेत स्पेशालिटी आहेत, ज्या ग्रेव्ही आहेत, चटण्या आहेत, त्यांचं सगळं तुम्हाला नॉलेज आहे का. कारण की तुम्हाला यात बेकिंग येणं, म्हणजे जे सगळ्या टेक्निक्स असतं हे तुम्हाला माहिती असायला हव्यात.
आणि जसं जसं मी पुढे जायचे ना तर मला असं वाटायचं की हे चॅलेंज ना मुद्दाम माझ्यासाठीच बनवलं की मी ही कधी बाहेर निघते आणि कधी पळून जाते. पण माझ्या बाबतीत उलटे व्हायचे, उलट तेच चॅलेंज मी आणखी चांगले करून पुढे गेलेले. तर सफरनामा म्हणून एक चॅलेंज होतं, त्याचे खूप वेळ कमी होता, 2 तास होते आणि त्याची खूप मोठी रेसिपी होतं, पूर्ण ब्रेड बनवायचे, ते खूप स्टेप्स होते. आणि म्हणजे मीच नाही तर माझ्यासोबत जे कॉम्पिटिटर होते त्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं की आता सोडून द्यावं, हे गिवअप करावं. कारण की ती खूप अवघड डिश होती. जरी ती नजरेला खूप सुंदर दिसत होती तुम्हाला, पण त्यात एक एक छोट्या छोट्या स्टेप्स एवढ्या अवघड होत्या. कारण की पूर्ण एसी ब्रेडला राईज व्हायला वेळ लागतो, तर ती टेक्निक अशा एसीमध्ये तुम्ही ब्रेडला कसं फुलवणार, तर ती टेक्निक तुम्हाला तिथे तुमचं डोकं लावून तुम्ही कसं त्याला राईज करणार, ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स एवढ्या होत्या ना की असं वाटत होतं की जाऊ दे आता सोडून देते, थकले मी आता. पण म्हटलं नाही, इथपर्यंत आलंय ना, आता गिवअप नाही करायचं. आणि त्या दिवशी पण मी सेफ झाले आणि टॉप 4 मध्ये आले.